शिशिरवसन्तौ पुनरायातः कालः क्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुञ्चत्याशावायुः. नमस्कार सगळ्यांना. रविवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण आता 12व्या श्लोकाकडे वळणार आहोत आज. तर आपण श्री दत्तजींना विनंती करूया की आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. श्रीराम. श्रीराम. तर हा 12वा श्लोक आहे ना, हा परत आपल्याला मनुष्याचं जीवन दाखवतो. निसर्ग चक्रावरती आधारलेलं मनुष्याचं जीवन आहे. दिन म्हणजे दिवस आणि यामिनी म्हणजे रात्र. रात्र आणि दिवस असा काळ जात असतो. शिशिर वसंतो पुनरायात. शिशिर म्हणजे हिवाळा ऋतू आपल्याकडे आणि वसंत ऋतू येतो. शिशिर वसंत हे ऋतू येत जातात. म्हणजे काय होतं, हे काळ जात राहतो. इकडे ते म्हणतात काल क्रीडती गच्छत्यायु, कसं काळ खेळत राहतो. क्रीडती म्हणतात, ते क्रीडा करतो. आणि आपलं आयुष्य हे हळूहळू हळूहळू जात राहतं. पण तरी सुद्धा शेवटचं जे म्हणतात ते तदपि न मुंचन त्याशा वायू, तरी सुद्धा माणसाची जी वासना आहे, आशा आहे, ती काही त्याला सोडत नाही, असा त्याचा भावार्थ आहे. हे निसर्गाचं हे चक्र आहे, असं चालू राहतं. आणि माणसाचं आयुष्य हे सरळ एका रेषेत असतं, राईट. म्हणजे ते लिनियर असतं, ते परत येत नाही. आपण परत बालपणी जाऊ शकत नाही, आपलं शरीर छोटं परत होत नाही. तरी सुद्धा आपल्याला पूर्वीच्या आशा, वासना, जे काय करायच्या गोष्टी आहेत, त्या अशा नेहमी अशा वायू असतो, तो आशा वायू असतो, तो नेहमी असा भविष्यात सुख मिळेल कदाचित, किंवा कधी असं झालं असतं तर बरं झालं असतं, अशी खोटी आशा अशी काहीतरी लागली असते. आणि ती वर्तमान काळ आपला हरवून घेतं. आपलं अध्यात्मातली जी चाल आहे ती हरवून घेते. किती जोरदार असणार आहे. एक गंमत गोष्ट सांगतो मी. ज्यावेळेला 25-30 वर्षापूर्वी होतो, अगदी इन्थुझियास्टिकली आपलं अध्यात्म लोकांना, माझ्या मित्रांना वगैरे सांगायचं होतं. माझा एक रशियन मित्र होता आणि त्याला मी सांगितलं की भारतीय अध्यात्म कसं आहे, तर तुला फारच आवडलं ते. तो म्हणाला, अरे श्रीदत्त, हे तर म्हणजे तुमच्याकडे पुनर्जन्माचा जो सिद्धांत आहे, आत्म्याचा जो प्रवास आहे, की तुम्ही जीवन संपतं आणि त्याच्यानंतर मग परत दुसरा जन्म घेऊन तुम्ही त्या कंटिन्यू करतात. तो म्हणाला, फारच आवडलं मला. म्हटलं, का रे बाबा? म्हणजे अरे, कितीतरी गोष्टी लहानपणी करायच्या राहिल्या मला. पुढचा जन्म मिळाला तर किती बरं होईल. मग मी त्या मुलीबरोबर जाईन फिरायला, मग मी इकडे जाऊन खाईन, मग ते आईला मी काहीतरी मी बोललो होतो आणि ती मला अशी बोलली होती, पण मग ते मला असं उत्तर देता येईल नीट. म्हटलं, बरं बाबा, ठीक आहे. तुझी तुझी इच्छा. ही जी आशा जी आहे ना, ती अशी लोकांना पुढे 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 नेत राहते. आणि काही काही ठिकाणी आशा चांगली पण असते, असं म्हणता येईल, की आशेवरती माणूस जगतो. पण अध्यात्माच्या जीवनामध्ये आपण आपलं थोडंसं सेल्फ निरीक्षण केलं पाहिजे. आणि टॉकिंग अबाउट दिस वेस्टर्न लाईफ ना, मी ऍक्च्युली एक ना फार पूर्वी एक पुस्तक वाचलं होतं. आणि गंमत म्हणजे मी ते मला दिसलं माझ्या पुस्तकांच्या गठ्ठ्यामध्ये. त्यावेळेला ते एक पुस्तक आहे, ते गॅरी झुकाव. आपण त्यांनी थोडीशी वेगळी सुरुवात करूया याला. आपण थोडा वेस्टर्न फिलॉसॉफीच्या अँगलने घेऊया. ते गॅरी झुकाव ना, हे एक बेस्ट सेलिंग ऑथर आहे इकडे अमेरिकेमधले, आणि ऑपरा विन्फ्रीचे फेवरेट ऑथर. आणि 90च्या दशकामध्ये त्यांनी तिच्या इंटरव्ह्यू वगैरे घेतल्या आणि त्यांची पुस्तकं आहेत. आणि त्यांचं एक सीट ऑफ द सोल नावाचं एक पुस्तक आहे. हे अत्यंत फेमस पुस्तक. इकडे आपल्या लायब्ररीमध्ये मी ज्यावेळेला अमेरिकेमध्ये आलो ना 1990च्या दशकामध्ये, तर त्यांची कितीतरी सीट ऑफ सोलची तिकडे मला कॉपीज दिसल्या. ते पुस्तकाच्या एवढ्या कॉपीज होत्या, मी ते बघून ते घेतलंय. तर एनिवे, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक ना उदाहरण सुंदर दिलेलं आहे. मी आता आशा पाश जसा असतो आणि कसं लाईफ चालतं ना, त्याचं एक त्यांनी उदाहरण दिलं. हे गॅरी झुकावांची लाईफ स्टोरी सुद्धा व्हेरी इंटरेस्टिंग आहे. तर हे ना म्हणजे आयव्ही लीग मधले वगैरे मला वाटतं चांगल्या युनिव्हर्सिटीमधून ते झाले, हार्वर्डमध्ये वगैरे झाले, ते ग्रॅज्युएट झाले. आणि नंतर त्यांनी अमेरिकन मिलिटरी जॉईन केली. आणि अमेरिकन मिलिटरीचं कमांडो फोर्स आहे ग्रीन बराड, त्याच्यामध्ये ते हाय परफॉर्मिंग पर्सन होते. आणि ते ग्रीन बराड म्हणजे इज अ सुपर लाईक व्हेरी हाय प्रोफाईल त्यांचं आहे ते. आणि नंतर ते एका मिशनवरती गेले आणि ते ग्रीन बराडचं लाईफ अत्यंत टफ असतं.
आणि तिकडे त्या मिशनवरती त्यांना काही रिअलायझेशन झालं की मी कोण आहे, काय करायला हवं. आणि मग त्यांनी मिलिटरी सोडली आणि मग हे पुस्तकं वगैरे ते लिहायला लागले आणि ते त्यांना प्रसिद्धी मिळाली. तर एनिवे, तर हे जे सीट ऑफ सोल आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ते म्हणतात की आपल्याकडे टीव्ही सिरियल असतात, राईट? हे टीव्ही सिरियल असतात त्याच्यामध्ये त्याला क्लिफ हँगर पण कधी म्हणतात ते. तर या टीव्ही सिरियल मध्ये काय असतं ना की अं, एक हिरो असतो की साध्या पूर्वीच्या काळात जे असतात त्याच्यामध्ये जर असतो तो हिरो असतो आणि तो परत 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 कधी कधी हिरोईन पण असते आणि ते परत परत त्या एखाद्या चक्रामध्ये अडकत असतात. तिथे उदाहरण दिलेलं आहे. प्रत्येकचा भाग तिकडे संपतो ना, तिकडे एक तो हिरो असतो ना, तो एका संकटामध्ये असतो. तिथे एक वाघ पाठलाग करतोय, तो जातो 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 आणि तो अचानक तिकडे थांबतो आणि ती सिरियल थांबते. मग पुढच्या वेळेला दिसतं की तो त्या वाघापासून सुटतो, पण तो एका कड्याच्या टोकावरती येतो. तिकडे ती सिरियल थांबते. मग असा पुढचा एक भाग ते डाकूच्या डाकूच्या दारोड्यात सापडतो. तर रोमहर्षक वळणावरती एक एक भाग असा संपतो आणि प्रेक्षकांना मग वाटत राहतं की सिरियलच आहे त्यामुळे वाटत मग पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, आता नायक कसा वाचणार, पुढील भागामध्ये तो काय करणार आहे. एका ह्याच्यातून सुटतो न सुटतो तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये अडकतो. एक संकट संपलं, दुसरं संकट सुरू होतं. तर हे आपलं आयुष्य आहे ना, गॅरी झुकाव म्हणतात की हे आयुष्य आपलं पण तसंच हे ह्या जुन्या टीव्ही सारखं सिरियल सारखंच आहे. वाघ आणि दरी म्हणजे आपल्या आयुष्यामधल्या ज्या अडचणी येतात, आव्हानं येतात, हे नातेसंबंधामधले वाद निर्माण होतात, वाईट परिस्थिती येतात, हे सगळं आहे. एखादी समस्या आपल्याकडे येते म्हणजे वाघ येतो, त्याला आपण घाबरतो, रागावतो, सूड येतो आपल्या चडफडतो आणि आपण एक रिॲक्शन देतो त्याला, राईट? आणि मग कसं बसं त्याच्यातून ते बाहेर पडतो किंवा वेळच बाहेर काढतो आपल्याला त्याच्यामध्ये आणि तो एपिसोड संपतो. परत दुसरा सिरियल एपिसोड येतोच. पण ते काय म्हणतात की ह्याचं जे कारण आहे ते तुम्ही समजून घ्या आणि तुमची रिॲक्शन तुम्ही कंट्रोल करा, राईट? जोपर्यंत आपण त्या संकटामागचं मुख्य कारण समजून घेत नाही, जोपर्यंत आपल्या स्वभावातला राग, द्वेष, अहंकार आपण बदलत नाही, तोपर्यंत पुढच्या एपिसोडमध्ये म्हणजे आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये किंवा even पुढच्या जन्मामध्ये युनिव्हर्स, वैश्विक ऊर्जा ते म्हणतात की दुसऱ्या रूपाने पण त्याच प्रकारचं संकट उभं करेल. असं ते म्हणते. ते संकटाची जी घटनांची जी शृंखला आहे ना, ती चालू राहील. जोपर्यंत तुम्ही सुधारत नाही, जोपर्यंत तुमची रिॲक्शन बदलत नाही, जोपर्यंत तुमचं मन बदलत नाही. आणि त्यांनी अत्यंत सुंदरपणे ते सांगितलेलं आहे ते. एखाद्या त्रासदायक नोकरीमधनं ते म्हणतात की तुम्ही पळ काढला. नाही पाहिजे, हा बॉस नको पाहिजे, हे नको पाहिजे अशा गोष्टी. आणि तुमच्या विचारामध्ये तुम्ही बदल नाही केला, तर पुढच्या कुठल्यातरी नोकरीमध्ये, पुढच्या कुठल्यातरी नात्यामध्ये, कुठल्यातरी घटनेमध्ये परत तो वाघ, परत तिशी व्यक्ती, परत ती घटना तुमच्या पाठीशी लागणार. म्हणून इथे ते म्हणतात सोल, म्हणजे सोल, सीट ऑफ द सोल पुस्तकाचं नाव आहे. सोल इकडे आत्मा याचा अर्थ नाही, म्हणजे परमात्मा असा अर्थ नाही, पण एक जीव या अर्थी त्यांनी वापरलेला आहे तो अर्थ. तर त्याला जीवाला धडा शिकवणं इकडे महत्वाचं आहे. या अविरत अशा सिरियलमधनं संकटामधून जर सुटका हवी असेल तर प्रत्येक आपल्या धड्याकडे, आपल्या येणाऱ्या घटनेकडे एक लेसन म्हणून आपण बघितलं पाहिजे. भीतीच्या ऐवजी प्रेम, समज आणि शांतता ते म्हणतात, हा कॉन्शियस चॉईस तुम्ही निवडला पाहिजे आणि ती रिॲक्शन दिली पाहिजे आणि मन शांत ठेवलं पाहिजे. त्यांचं वाक्य आहे ते मी एक लिहून ठेवलं कालच्या ह्याच्यामध्ये. अल्टिमेट गोल ऑफ ह्युमन इव्होल्युशन इज टू अलाइन द कॉन्शियस पर्सनॅलिटी विथ द डीपर इमॉर्टल पार्ट ऑफ द आवर सेल्फ, दॅट इज द सोल. आपला जो आंतरिक आहे ते आपल्याला तिकडे तुम्ही कनेक्शन करा आणि तिथून तुम्ही रिॲक्शन द्या. आणि द फिलॉसॉफी, द सोल सीट्स ॲट द सेंटर ऑफ पर्सन्स बीइंग अँड द सोल ऍक्ट्स ॲज द ट्रू गाईड फॉर स्पिरिच्युअल ग्रोथ. हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. हे ईस्टर्न फिलॉसॉफी आणि ते ऍक्नॉलेज पण करतात, ते ईस्टर्न फिलॉसॉफी बघतात त्याच्यामध्ये. आणि मग आपण तर बघतो, मग हे विचार करत होतो मी, ही त्यांची जी फिलॉसॉफी आणि हे बेस्ट सेलर ऑथर वगैरे आहेत आणि व्हेरी गुड फिलॉसॉफी. मग आपल्या शंकराचार्यांनी तर किती किती केलेलं आहे रे, ज्ञान, भक्ती, मार्ग. आणि ते म्हणतात द सीट ऑफ द सोल, द सीट ऑफ सोल इज भज गोविंद, गोविंद इज द सीट ऑफ सोल. आणि किती भक्ती आणलेली आहे त्याच्यामध्ये, राईट? या सगळ्या मार्गामध्ये भक्ती, प्रेम, संगीत हे सगळं आपल्या आपल्या शंकराचार्यांनी आणलेलं आहे. हेच संदेश मात्र तोच आहे की काळ आणि त्याची चाकं, व्हील ऑफ टाइम जस्ट गोज अँड गोज ऑन अँड गोज ऑन अँड गोज ऑन. दिवस रात्र
हे आलटून पलटून येत असतात, सकाळ संध्याकाळ येते, ऋतू बदलत जातात, आपली वर्ष सरत जातात. हे एका काळाच्या सारखं चाकासारखं चाललेलं आहे. काळाचे स्पोक्स असतात ना, आणि हे चाक अत्यंत निर्दयपणे सतत फिरत असतं. त्याला स्टॉपिंग माहित नाहीये. जगाच्या सुरुवातीपासून चाललेलं आहे. आणि या प्रत्येक फेरीबरोबर आपलं आयुष्य मात्र कमी कमी होत असतं. या देहाचं आयुष्य मात्र कमी कमी होत असतं. आणि शेवटी जगामध्ये कितीही मोठं आयुष्य, प्रदीर्घ आयुष्य लाभलं, 100, 125 वर्ष झालं, तरी सुद्धा ते लहानच आहे. म्हणजे इतका मोठं आयुष्य सुद्धा या जगाच्या ह्याच्यामध्ये फार फार छोटं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आशेमध्ये किंवा व्यर्थ गोष्टीमध्ये ते घालवतो. म्हणजे आपल्या सुवर्ण मृगाची कथा आहे ना याच्यामध्ये, की आशेच्या वाऱ्यामध्ये कसं वाहून जातो भगवान रामचंद्रांची सीता. हे त्यांची लीला आहे. त्याच्यामध्ये ती तिकडे सीतेला भुरळ पडते. अरे ते सुवर्ण मृग आहे तिकडे, ते मी तिकडे अयोध्येला घेऊन जाईन, वाल्मिकी रामायणामध्ये तिकडे मला घेऊन जायचं. ती म्हणते त्याला मारू नका, त्याला पकडून आणा, रामाला सांगते ती. आणि राम मग तर ठीक आहे, मग जातात तिकडे. आणि मग ते त्याच्यानंतर रामायण घडतं, राईट. आपण बघतो मग तो रावण येतो आणि सीताहरण वगैरे होतं. म्हणजे हे जे संदेश काय दिलेला आहे, की ज्या वासनांच्या पूर्तीसाठी मनुष्य आयुष्य वेचतो, हे वासना म्हणजे हे विषय म्हणजे हे असं सुवर्ण मृगासारखं आहे. बाहेरून चकचकीत दिसतं, सुंदर दिसतं, पण त्याचा उद्देश असाच आहे, मायेने तो केलेला आहे, की संसाराच्या या कोलाहलामध्ये जीवाला गुंतवून ठेवणे. हा त्याच्यामधला उद्देश आहे. हा अगेन भगवंताची इच्छा आहे ती. पण जे लोक या दलदलीमध्ये ओढले जातात, ते या सुवर्णमृगाच्या आशेच्या दलदलीमध्ये अडकतात आणि आपलं खरं सुख, भगवंताचं जे प्रेम आहे ते गमावतात. आणि शेवटी कितीही वस्तू जरी तुम्ही जमावल्यात, तरी सुद्धा सरते शेवटी काय होणार आहे? शेवटी राख होणार आहे, राईट. आपलं शेवटी राख होणार आहे, आयुष्य निघून जाणार आहे आणि राख होणार आहे. काळ आपल्या आयुष्याशी खेळत असतो, काल क्रीडती. आणि आपलं जीवन हे संपूर्णपणे या काळाच्या दयेवरती, मर्सी ऑफ द टाइम, त्याच्यावरती अवलंबून असतं. पण मनुष्य हे सत्य ओळखत नाही आणि भविष्यासाठी अनेक काहीतरी प्लॅन करत असतो. चांगली गोष्ट आहे, वाईट नाही, प्लॅन करा तुम्ही, पण त्या आशेवरतीच राहू नका तुम्ही. कुठेतरी लक्षात ठेवा की गोविंद हे माझं मूळ स्वरूप आहे आणि त्याकडे परत जाणं हे माझं उद्दिष्ट आहे. आणि त्यानुसार तुम्ही आपला प्लॅनिंग करा. नाहीतर मग गच्छत्यायु असंच म्हणता येईल. अध्यात्म पर्सनलाइज जर बघितलं मी, तर मला पण असं वाटतं की हे सगळं मला खूप पूर्वीच वडिलांनी शिकवलं होतं, पण किती काळ गेला आणि ह्यातला किती काळात म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्याच गोष्टींकडे आपण लक्ष देत होतो जास्त, असं जाणवतं. म्हणजे आणि काही 18 वर्षाच्या मुलांशी मी बोलत होते आणि त्यांना मी सांगत होते की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंद. तर ती मुलं म्हणे की आम्हाला चालेल, तुम्ही जसं ते म्हणालात की परत जन्म आला, तसं रशियन माणूस म्हणाला, तशी ती मुलं म्हणाली की हा आम्हाला मजा येईल, म्हणे वी हॅव नो प्रॉब्लेम टेकिंग बर्थ अगेन. तर कारण काय आहे की ही मुलं सगळी चांगल्या सुखवस्तू घरातली मुलं आहेत. ऑल देअर नीड्स आर टेकन केअर ऑफ. त्यांचे आई वडील सगळं शेल्टर करतायत, आयुष्याच्या झळा अजून पोचल्याच नाहीयेत, त्यामुळे सगळं शेल्टर्ड लाईफ आहे आणि त्यांना असं उत्साह आहे आयुष्याचा, आणि तो तसा पाहिजे पण तरुण पिढीला, बिकॉज दे नीड टू क्रिएट अ नेक्स्ट जनरेशन. त्यामुळे त्यांना प्रचंड उत्साह आहे, हौस आहे, मोह आहे आयुष्याचा, आणि दे हॅव दॅट जस्ट अँड झियल की आम्ही हे सगळं करणार आहोत आणि आम्हाला जगायचं आहे. सो दॅट्स अमेझिंग. पण ते कसं आहे माहिती आहे, अनुभवानी माणूस जे रिअलायझेशन येतं ते सांगून रिअलायझेशन येत नाही. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला चटका बसतो तेव्हा कळतं की अरे गरम काय असतं. ही नुसतीच सांगते की हे गरम आहे, त्याला हात लावू नका. वन्स यू नो की चटका खरंच बसू शकतो अँड दॅट सफरिंग स्टेज ऑन यू फॉर सम टाइम, तेव्हा तुम्ही त्याच्यापासून लांब राहता. तर त्यामुळे तुम्ही म्हणालात ते मला खरंच जाणवलं. आणि मी कालच बोलत होते 2-3 लोकांशी आणि ते म्हणले वी हॅव नो प्रॉब्लेम गेटिंग रिबर्थ अगेन, सो गुड लक. पण पण काय आहे,
ह्याच्यातनं मला अजून एक असं वाटतं की नचिकेताची गोष्ट जी मला लहानपणीची आठवते की नचिकेता वॉज गिवन टू यमा. नचिकेताला त्याच्या वडिलांनी त्या यज्ञामध्ये आहुती देऊन टाकली बाय मिस्टेक. ते रागावले होते आणि ते काहीतरी जुनी गाई गुरं म्हशी असं ते सगळं त्या यज्ञामध्ये आहुती देत होते आणि त्याच्यामध्ये नचिकेता त्यांना अडवत होता की हे नका, यांना पाठवू नका वगैरे. आणि भाकड गाय देऊ सडन शकतो. त्याला पण आहुतीत देऊन टाकला आणि मग देन ही वेंट टू. बाकी सगळ्यांना यमद्वारातनं जायला मिळालं पण नचिकेताची वेळ आली नव्हती, त्यामुळे त्याला दाराशी बसवून ठेवला होता. आणि मग 2-3 दिवसानंतर त्याचं जेव्हा यमराजांशी बोलणं झालं तर तेव्हा यमराजांनी त्यांना ऑफर केलं नचिकेताला की मी तुला लॉंगेस्ट लाईफ देतो, सगळ्यात मोठं दीर्घ आयुष्य देतो, नंतर काय अत्यंत सुंदर अशा अप्सरा आणि गंधर्व आणि असं हेवनली मेलोडियस म्युझिक तुला मी देतो. पण नाही, ते नचिकेता वॉज सो वाईज. ही सेड हे सगळं तुम्ही तुमच्यापाशी ठेवा. I don't need all these things. So he wanted to know ब्रह्मज्ञान हवं होतं. ब्रह्मज्ञान हवं होतं. आणि ब्रह्मज्ञान किंवा शाश्वत जे आहे हे सुख दुःखाच्या पलीकडे आहे. ज्या दिवशी आपल्याला सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जया जयो हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी काही शक्यता आहे की आपल्याला त्या चिरंतन आणि शाश्वताचा काहीतरी अनुभव, काहीतरी अनुभूती, काहीतरी आपल्याला जर, कारण काय थिअरॉटिकली वी नो, थिअरी आपल्याला माहिती आहे थोडीफार, परंतु अनुभूतीसाठी हे ऍक्च्युअल करता आलं पाहिजे आणि अहम ह्यातला नाहीसा झाला पाहिजे. द डुअरशिप ऑफ अ डुअर मस्ट बी डिलीटेड. दॅट दिस इज नॉट मी. ही प्रभू इच्छा आहे. परमेश्वर आज मी नाही तर दुसऱ्या वेळा तरी उभा करेल हे काम करण्यासाठी. कुणाला जर काही मदत करायची आहे, कुणाचं काही हे करायचं आहे, तर गॉड हॅज गिव्हन मी अपॉर्च्युनिटी टू बी गुड टू समवन. जर मला कुणाला मदत करायची आहे तर देवाने दिलेली ही एक सुवर्ण संधी आहे की तुम्ही कुणाशी तरी चांगले वागा, कुणाला तरी मदत करा. तुम्ही नाही केली तर देव दुसऱ्या 4 माणसांना उभं करेल. तर डुअरशिप गेली पाहिजे. हे जे कर्तेपण आहे हे नाहीसं झालं पाहिजे. कर्तेपण नाहीसं झालं, अहंभाव नाहीसा झाला, सुख दुःख समे कृत्वा असं ज्या वेळेला होईल त्याच्या पलीकडे शाश्वताची काही प्रचिती येऊ शकेल. तर आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने स्वतःच म्हटलंय की मी काळ आहे, आय एम अ डिस्ट्रॉयर. जे जन्माला येतं त्या सगळ्याचं कालाय तस्मै नमः. काळापुढे कोणी कुणाचं काहीच चालत नाही. बरोबर. आणि वी होप दॅट इट डझंट गेट टू लेट, राईट? दॅट इज अवर होप की हा काळ जात राहतो आणि तुम्ही तुमची आशा सोडली नाहीत तर त्याचं शेवटी तुमचं काय होणार आहे ते भजगोविंदम तुम्हाला त्याच्यासाठीच एक वॉर्निंग, अलर्टनेस पण आहे त्याच्यासाठी ना, अलर्ट आहे तो. एक ना मला एक आठवलं, एक गंमत तू सांगत होतीस त्याच्यावेळेला. दमा मिरासदार नावाचे एक प्रसिद्ध लेखक आहेत मराठीचे आणि खूप चांगल्या विनोदी कथा लिहितात ते. तर त्यांनी हा एक खरा किस्सा लिहिलेला आहे त्यांच्या पुस्तकामध्ये आणि हा पंढरपूरचा किस्सा आहे. आता पंढरपूर म्हणजे विठू माऊलीचं स्थान, किती देवस्थान, तीर्थस्थान, पण तिकडे घडलेला हा असा एक किस्सा आहे. आणि ते पंढरपुरामध्ये वाढले दमा मिरासदार. त्यांचे वडील तिकडे राहत होते, मग लहानपणी तिकडे गेलं आणि ते एका लहानपणी अशा माणसाला ओळखत होते. त्याच्याकडे काही विद्या नव्हती, शास्त्रांचं ज्ञान नव्हतं, काही नव्हतं, पण एक कला त्याच्याकडे होती. ती कला म्हणजे पंगत मारण्याची कला ते म्हणतात. म्हणजे पंढरपूर हे 100 वर्षापूर्वीचं आहे पंढरपूर. तिकडे अनेक पंगती असायच्या, रोज कुठे ना कुठे काहीतरी जेवणावळी असायच्या आणि तिथे हा पठ्ठ्या काहीतरी असा वेश धरून जायचा, पळी पाचपत्र घेऊन यायचा, ऐटीत जाऊन जेवणाच्या पंक्तीमध्ये बसायचा आणि मग त्याला कोणी साधारणपणे उठवत नसे, आता कोण आलाय, अतिथी आहे, ठीक आहे, आणि मग तिकडे मस्तपैकी दाबून जेवायचं. असं रोज करायचा तो. असं रोज त्यांनी केलं. बाकी काही त्यांनी ना तो काही शिकला ना काही दुसरं काम केलं, पण आयुष्यभर तिकडे त्यांनी केलं. आणि नंतर मग दमा मिरासदार म्हणतात की बरेच वर्ष झाले, मग ते निघून गेले, दुसरीकडे ते काम करत वगैरे होते आणि मग शेवटी बऱ्याच वर्षानंतर ते परत पंढरपुरामध्ये एक दिवस आले आणि तिकडे पंढरपुराच्या चंद्रभागाच्या विस्तीर्ण वाळवंटामध्ये ते फिरत होते. तिकडे त्यांना हा मनुष्य बसलेला दिसला. तो रेतीवरती बसला होता आणि चांगला म्हातारा झाला होता तो
आणि त्यांनी ओळख दाखवली, मिरासदारांनी त्यांनी ओळख दाखवली आणि तो खूप तक्रारी करत होता. ते मिरासदार म्हणते, अहो काय चाललंय हो, म्हणाले तो माणूस म्हणत होता की या पंढरपुरामध्ये आता जेवणावळी पूर्वीसारख्या उरलेल्या नाहीयेत. माझ्या घरचे लोक आता मला घरामध्ये ठेवत नाहीयेत, मला पाठवत नाहीत बाहेर. ते म्हणतात तुमचं वय झालंय, तुम्हाला अन्न पचत नाही, तुम्ही सगळे जाता खाता काही फुकट खाता पण ते तुम्हाला पचत नाही आणि मला घरामध्ये डांबून ठेवतात आणि स्वतः मात्र सगळीकडे जाऊन पंक्ती मारून येतात. हे आता पूर्वीसारख्या पंक्ती पण उरल्या नाहीत. हो म्हणाले, जेवणावळ ते लाडू, ते मटार उसळ आता काही मिळत नाही. आणि हे बोलता बोलताना तो काहीतरी सतत तोंडामध्ये चावत होता, चगळत होता. तर मिरासदार त्याला म्हणाले, अहो तुम्ही काय खातायत, काय होते तिकडे ते? तर त्यांनी तोंड उघडून दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या पंढरपुरातल्या वाळवंटातली वाळू ठेवली होती तोंडामध्ये. किती दुर्दैवी जीव. आणि काही खायला न मिळाले, ते दात शिवशिवत होते आणि तो चंद्रभागेची वाळूच तोंडात टाकून चावत बसत होता. दिवसभर तो ती वाळू चावत बसायचा आणि वृद्धत्वामुळे ती लाचारी आली होती. पण जेवणावरची तीव्र आसक्ती सुटलेली नव्हती. मग काय करणार? मग हे अशी अशी पाळी आली. दमा बिराजदार म्हणतात, माझं मन भरून आलं. त्यांचे डोळे पाणावले. ते म्हणाले, तिकडेच्या तिकडे मी एका चिवड्यावाल्याला हाक मारली. त्याला सांगितलं, ये बाबा आणि या आजोबांना तू काय हवा तेवढा चिवडा दे. मी त्याचे पैसे भरतो म्हणाले. पण बघवत नाही अशी परिस्थिती. म्हणजे अशी काळ ही परिस्थिती करू शकतो. हा काळ न थकता पुढे जात आहे आणि त्याचा खेळ आहे हा सगळा. तो आपल्याशी खेळतोय आणि आपलं आयुष्य कमी करतोय असं आपण म्हणतो. आपण टाइमपास करतोय. मी काय टाइमपास करतोय, पण टाइमपास आपण नाही करत आहे. तर काळ म्हणजे टाइम आपल्याला पास करतोय. आपण नवं वर्ष साजरं करतो, वाढदिवस साजरे करतो. पण काय आहे ते शेवटी आपलं आयुष्य कमी झालंय ह्याची एक ती आठवण आहे. ना काळ कोणासाठी थांबत, ना मागे पुढे पाहत. तो कोणाचा सखा नाही, ना कोणाचा मित्र नाही. तो विचारत नाही असा की मुलांचं शिक्षण झालं की मी शांत बसेन, मग मी रिटायरमेंट घेईन, मग ठीक आहे मी तुमची वाट बघतो, असं काळ कधीच करत नाही. आयुष्य संपत आलं तरी सुद्धा माणसाच्या इच्छा, पैसा, मान, घर, कुटुंब कधी संपत नाही. तो वाऱ्यासारखा एका आशावायू म्हटलेला आहे तिकडे, एका इच्छेकडून दुसऱ्या इच्छेकडे असं चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये आयुष्य जातं आणि गोविंद बाजूलाच राहतो. इकडे ही दुर्दैवाची पण गोष्टी आहे. चालढकल होते. माणसाला वाटतं त्याच्याकडे खूप मोठा अजून वेळ आहे, पण तसं नसतं. नाही, अगदी बरोबर आहे. आणि कसं आहे माहितीये, आता काल मी तुम्हाला म्हटलं तसं ती जी 3-4 मुलं होती 18 वर्षाची, त्यांना मी सांगत होते की हे सगळं, तर ते म्हणे त्यांनी सांगितलं मी की त्यांना, पण मी त्यांना परत म्हटलं, ते म्हणाले जेव्हा की वी वॉन्ट टू लिव्ह लाईफ, आम्हाला जगायचं आहे आणि मग आम्हाला पुढचा जन्म पाहिजे, तेव्हा मी म्हटलं त्यांना की 3 प्रकारचे लर्नर्स असतात. एक जो असतो तो जस्ट बाय ऑब्झर्विंग की दुसऱ्याचं आयुष्य कसं गेलं, दुसरी आजूबाजूची माणसं कशी सफर होत आहेत, जस्ट बाय ऑब्झर्विंग दे लर्न. दुसऱ्या प्रकारची माणसं असतात, त्यांना कसं असतं की दे नीड टू सफर देमसेल्व्स. त्यांना स्वतः सफर झाले की मग त्यांना उपरती होते किंवा त्यांना रिअलायझेशन होतं. आणि तिसऱ्या प्रकारची माणसं असतात, ती वारंवार सफर होत राहतात. सो व्हॉट काइंड ऑफ अ लर्नर यू आर? तुम्ही म्हणजे तुम्हाला स्वतः भोगलंच पाहिजे तरच तुम्हाला समजणार, नाही तर तुम्हाला समजणार नाही. So I was trying to, like, request them to think about life. So आपण हा विचार केला पाहिजे. तुम्ही म्हणालात तसं भज गोविंदम हे सेंटर आहे, तर त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. आणि आशावायू, होप इज द लास्ट थिंग विच अ मॅन लिव्स ऑर अ वुमन लिव्स. आशा ही शेवटची गोष्ट आहे, नाही? पृथ्वीवरचं बाकी सगळं सुटतं, पण आशा ही शेवटपर्यंत तुम्हाला सोडत. बरोबर आहे. आणि हे जे लर्नर तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. आणि ऑल्सो व्हॉट इट टेल्स इज यू प्रायोरिटाईज, राईट? प्रायोरिटाईज युअर लाईफ. कारण वेळ मर्यादित आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार हे तुम्ही ठरवायचं. तुम्ही पैसा कमावणार आहात की तुम्ही वेगवेगळ्या इच्छा त्याचे भोग घेणार आहात, की तुम्ही आयुष्यामध्ये सद्गुणांची आणि आध्यात्मिक प्रगतीची कमाई करणार आहात, राईट? ते आपण ठरवलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला ठरवलं तुम्ही हे की मला भज गोविंदाचा आश्रय घ्यायचा आहे, कारण ती गोष्ट एक स्थिर आहे.
त्यामुळे ही स्थिर गोष्टीवर तुमचं जर तुम्ही त्या गोष्टीची तुम्ही संलग्न झालात, तर बाहेरच्या ज्या अस्थिर गोष्टी आहेत ना, त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकाल, असं पण आहे. इट्स नॉट जस्ट की मला मुक्ती पाहिजे आणि मुक्ती मला काय माहित नाही. पण मला जगाला तोंड द्यायचंय. त्यासाठी जी स्थिर गोष्ट आहे ती गोविंद आहे. तिकडे तर तुम्हाला तासनतास पूजा करायची गरज नाही. पण तुमच्या आतमधला जो एक भाग आहे, तुमच्या आतमधला अंतरंग आहे, त्याची तुम्ही जर कनेक्ट झालात, जर तिकडे स्थिरता तिकडे तुम्हाला जी लाभली, तर ती स्थिरता ह्या कोलाहलाच्या जगामध्ये तुम्हाला मदत सुद्धा करू शकते. इट इज नॉट लाईक की जस्ट की आम्ही मुक्तीसाठी म्हणजे शेवटीसाठी एंड ऑफ लाईफसाठी आपण हे करतोय, प्रयत्न करतोय. आत्ता, नाव, राईट हिअर, डे टू डे लाईफ, इट विल हेल्प मी. कारण मी त्याला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. कोणीतरी मी ऑफिसमध्ये आला आणि ऑफिसमध्ये काहीतरी इन्सल्ट केला. या होतं असं, राईट? पीपल आर डिफरंट कॅटेगरीज. त्यांना मी तोंड कसं देणार? मी चडफडत राहणार का? नाही. मला माहितीये की जो माणूस माझा इन्सल्ट करतोय, त्याला प्रॉब्लेम आहेत, मला प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे मी काय करायचं ते करीन, ऍक्शन घेईन, पण मी शांत राहीन. राईट? कारण मी गोविंदाशी कनेक्टेड आहे. माझं मूळ स्वरूप हे परमात्मा आहे, मला माहितीये. त्या अंशापासून मी निर्माण झालोय. त्याचे शब्द आहेत, अहंकारी शब्द आहेत, अपमानाचे शब्द आहेत, ते माझ्यासाठी नाहीत, शरीरासाठी आहेत आणि शरीर नश्वर आहे. पण माझं स्वरूप गोविंद आहे. हे ज्यावेळेला आपल्याला कळतं, आणि हे सांगण्यापेक्षा अनुभवणं फार महत्वाचं आहे, ज्यावेळेला कळतं त्यावेळेला आपण चांगल्या प्रकारे शांत राहून याला तोंड देऊ शकतो. म्हणजे जो एखादा माणूस चडफडेल आणि मी चडफडणार नाही आणि शांतपणे त्याला तोंड देईल, कृती एकच असेल, जे काय कृती आम्ही दोघे करून ती, पण आंतरिक जे भाव आहेत ना फार वेगवेगळे असतील. मी शांतपणे राहीन, ठीक आहे बाबा, तो बोलला, ठीक आहे, मी मजा करेन त्याची, आय विल एन्जॉय. अरे तो बोलते, त्याचे प्रॉब्लेम आहेत. मी इव्हन म्हणेन की अरे बाबा ठीक आहे, हे भगवंता त्याला मदत कर बाबा, ही हॅज प्रॉब्लेम्स, शी हॅज प्रॉब्लेम, आणि काय करायचं ते मी करेन. दुसरा माणूस आहे, तो मात्र याच्यामध्ये थोडासा वाहून जाऊ शकतो, राईट? तो म्हणतो अरे किती चटपटणं, आणि मग तो रात्री झोप येत नाही, मग मग ते काळी ते गोळ्या दुःख होतं दुःख माणसाला. दुःख होतं. आणि ते इट हॉन्ट्स यू. 24 तास तेच विचार मनात येत राहतात. आणि हे आपल्याला परमेश्वराला सुद्धा आवडत नाही जर कोणी कुणाला असं वाईट बोललं किंवा कुणाला दुखवलं, तर परमेश्वराचा कारण आपण सगळे त्याचा अंश आहोत. ही गेट्स पेन. जसं तुम्ही सफर होता तसं परमेश्वराचा पण जीव कळवळतो. आणि मग म्हणूनच आपण म्हणजे महाराष्ट्रामध्ये झाला महार पंढरीनाथ, देवा भक्तासाठी येतो धाव. आणि अशा सज्जनांना जर दुःख दिलं तर ते भोगावं लागतं. आणि ते आहेच, तो एक कर्माचा भाग आहेच. पण हे जे तू म्हणतेस ना, हे तरुण पिढी, त्यांना मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आहेत, आणि चांगली गोष्ट आहे ती. त्यांना त्यांच्यासाठी पण हे गोविंद कसं महत्वाचं आहे, कारण हे की तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आहेत ना, पण अंतर्यामी शांत राहून तुम्ही परिस्थितीला तोंड द्या. कसं तोंड द्या? तर हे की तुमच्या अंतरांगामध्ये जो अनचेंजिंग जो भाग आहे, गोविंद जो आहे, त्याच्याशी तुम्ही कनेक्ट राहा. तुम्ही यू विल बी बेटर इक्विप टू फेस द वर्ल्ड. हा पण एक त्याच्यामध्ये भाग आहे. राईट हिअर, राईट नाव. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, की आपण हे म्हणतोय की भज गोविंद भज गोविंद, हे त्याचे दिसणारे परिणाम आहेत डे टू डे लाईफमध्ये. असं नाही, पण डोंट एक्सपेक्ट की आज मी गोविंदा म्हटलं की उद्या सगळं चांगलं होईल. पण हेच डे टू डे प्रॅक्टिस विल लिक्ट. आणि मग कधीतरी प्रत्येकाचा वेळ येतो, राईट? कधीतरी कळतं की तू म्हणतेस त्यावेळेला, ज्यावेळेला बोटाला लागतं, जखम होते, त्यावेळेला कळतं की भोग मिळतात, चांगले वाईट भोग मिळतात, त्यावेळेला मग कळतं की बाबा हे बरोबर होतं. आणि कुठेतरी त्यावेळेला मग आपले जे पूर्वी जे केलेले गोष्टी असतात, तू सांगितलं असतं ना, तो उपदेश केला असतो, तो कुठेतरी त्यावेळेला लक्षात येतो, अरे अर्चना मावशी कसं बोलली होती काहीतरी असं, बरोबर. मग त्यावेळेला ती मदत होते. आय होप व्हायला हवी, कारण तोच उद्देश आहे ह्या आपल्या सत्संगाच्या मागे. आणि वारंवार आपल्याला असं वाटतं, आपण नेहमी विचार करतो आपली मुलं लहान असतात तेव्हा, की ह्यांना चांगली शाळा पाहिजे, ह्यांना चांगले मित्रमैत्रिणी पाहिजेत, चांगला स्कूल डिस्ट्रिक्ट बघतो, चांगली माणसं बघतो. मग तसंच हे सत्संगाचं महत्व आहे की आपल्याला सुद्धा चांगली कंपनी पाहिजे, चांगले विचार पाहिजेत, चांगले लाईक यु नो चांगली उद्दिष्ट पाहिजेत, आयुष्याचे गोल सुद्धा चांगले पाहिजेत. तोच हा उद्देश आहे सत्संगाचा. तर आपण आज पाहिला 12वा श्लोक. आपण पुढच्या वेळेला पाहूया 13वा श्लोक. आचार्य आपला कधी कधी कान पकडतात, पण कधी कधी ते एक छोटासा एक उपाय पण सांगतात. तर तसा एक पाठीवर थोपटणं,
पुढच्या श्लोकामध्ये आपण बघू. अभ्यास असाच चालू ठेवूया आणि पुढल्या आठवड्यामध्ये आपण बघूया श्लोक 13वा. नमस्कार सगळ्यांना. आठवडा खूप छान जाऊ दे आणि परत भेटू. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.